मंडळी नमस्कार, मी माधवी आणि तुम्ही पाहताय कडक बात। मंडळी, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला। 235 जागा मिळवत महायुतीनं निर्विवाद वर्चस्व राखलं। त्यामध्ये एकट्या भाजपनं 132 जागा मिळवत ऐतिहासिक असं यश संपादित केलं। आता राज्यामध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली घडत असताना मुख्यमंत्री फडणवीसच होतील हे जवळपास निश्चित मानलं जाते। तरीही भाजप ऐनवेळी धक्कातंत्र वापरणार का? मंत्रिमंडळामध्ये कुणाला संधी मिळणार, कुणाला डावलण्यात येणार, या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये जोर धरू लागल्या आहेत। त्यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दरे या गावी मुक्कामी गेले आहेत। त्यामुळेच ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत। मुख्यमंत्री नाही तर किमान उपमुख्यमंत्री पद आणि गृह खातं मिळावं अशी अपेक्षा त्यांना आहे। भाजपकडून यंदा अनेक नेते मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत। एक प्रकारची लॉबिंग त्यांच्याकडून सुरू आहे। भाजपच्या अनेक महिला आमदार निवडून आल्या आहेत। त्यामुळेच यंदा मंत्रिमंडळामध्ये अनेक महिला मंत्री दिसून येतील असं म्हटलं जाते। त्यातच भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असलेल्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे यांची मंत्रिपदावरती वर्णी लागणार असल्याचंही म्हटलं जाते। राज्याच्या राजकारणामध्ये दबदबा असणारं आणि आपल्या कर्तृत्वानं छाप पाडणारं सक्षम असं एकमेव महिला नेतृत्व पंकजा मुंडेंच्या रूपात भाजपकडे असून त्यांना मंत्रिपद देऊन राज्यातील लाडक्या बहिणींना न्याय देण्याचा प्रयत्न भाजप करेल। 2014च्या युती सरकारमध्ये पंकजा मुंडेंनी ग्रामविकास, जलसंधारण आणि महिला व बालकल्याण अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी स्वीकारली होती। लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यातून निर्माण झालेल्या सत्ताविरोधी लाटेत महायुती पुरती वाहून गेली। लोकसभा निकालानंतर विशेषतः मराठवाड्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष तीव्र स्वरूपात समोर आला। मराठा मतं दूर गेल्यानं भाजपनं ओबीसी मतांना जवळ करण्याचा प्रयत्न सुरू केला। पंकजा मुंडेंना विधान परिषद देऊन ओबीसींना आपल्या बाजूने वळवण्यासाठी भाजपनं पहिला डाव टाकला। ओबीसींच्या छोट्या छोट्या जात समूहांना एकत्र करत प्रत्येक समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाचा पाऊस पाडला। माधव फॉर्म्युला आणि पर्यायानं ओबीसींच्या मतांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपनं पंकजा मुंडेंना स्टार प्रचारक म्हणून नेमलं होतं। यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसी समाज भाजप अर्थात महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला। या अभूतपूर्व अशा यशामध्ये पंकजा मुंडेंचा सिंहाचा वाटा असल्याचं म्हटलं जातंय। हरियाणाप्रमाणेच आता महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा ओबीसी असावा आणि त्यातच लाडक्या बहिणीचा सन्मान म्हणून पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करावं अशी मागणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नुकतीच केली। शेटजी भटजींचा पक्ष अशी असलेली भाजपची ओळख पुसण्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचं महत्त्वाचं योगदान आहे। त्यांनी भाजपचं कमळ वाडी, वस्त्या, तांड्यांवरती फुलवलं। 1995ला भाजप सेना युतीला सत्तेमध्ये बसवलं। 2014ला मोदी लाटेमध्ये भाजपला देशभरात घवघवीत असं यश मिळालं। मुंडे पुढे केंद्रीय ग्रामविकास मंत्री देखील झाले, परंतु दुर्दैवानं त्यांचं निधन झालं। त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांनी सिंदखेड राजा ते चौंडी अशी संघर्ष यात्रा काढली। राज्यातील 21 जिल्ह्यातून जात 86 मतदारसंघामध्ये जवळपास 200 सभा घेतल्या आणि राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झालं। गोपीनाथ मुंडेंचा संघर्षाचा वारसा त्यांच्या कन्या पंकजा या नेटानं पुढे चालवत आहेत। महाराष्ट्रामध्ये गोपीनाथ मुंडेंना मानणारा मोठा वर्ग असून अनेक नेते त्यांच्या जडणघडणीमध्ये तयार झालेत। त्यामुळे मुंडेंच्या राजकीय वारशाला महत्त्वाचं मंत्रिपद देऊन मुंडे समर्थकांच्या मनात आपलं स्थान अधिक बळकट करण्यासाठी भाजप नक्की प्रयत्न करेल। पंकजा मुंडे यांना मंत्रिपद दिलं तर भाजपला गाव पातळीपासून मजबूत संघटनेला अधिक बळ मिळेल। मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या विभागातील 40 ते 50 मतदारसंघामध्ये पंकजा मुंडेंना मानणारा मोठा वर्ग आहे। याच भागात वंजारी समाजाचा लक्षणीय असा मतदार आहे। त्यामुळेच आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महानगरपालिका या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देत भाजप समतोल साधण्याचा प्रयत्न करेल। गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडेंकडे वंजारी समाजाचं एकमुखी नेतृत्व म्हणून पाहिलं जाते। त्यांची मजबूत अशी वोट बँक महाराष्ट्रभर आहे। दरम्यान पंकजा मुंडे यांचे बंधू धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी पक्षाकडून मंत्रिपद निश्चित मानलं जाते। त्यांच्याकडे पुन्हा एकदा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची देखील जबाबदारी येऊ शकते। तर दुसरीकडे भाजपकडून सुरेश धस यांच्याही नावाची मंत्रिपदासाठी चर्चा चालू आहे। भाजप या तिघांपैकी आता कुणाला मंत्रिपद देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पाहत रहा कडक बात।